रामकृष्ण हरी. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण पुन्हा दुसऱ्या एकादशीचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत वरुथिनी एकादशीबद्दल. तर चैत्र कृष्ण पक्षातील एकादशीला वरुथिनी एकादशी असे म्हटले जाते. वरुथिनी एकादशी हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जाते. वरुथिनी या शब्दाचा अर्थ आहे संरक्षण करणारी. असे मानले जाते की हे व्रत पाळल्याने भगवान विष्णू आपल्या भक्तांचे सर्व संकटांपासून संरक्षण करतात. 2026 मधील वरुथिनी एकादशी सोमवार दिनांक 13 एप्रिल रोजी आहे. या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलविलेल्या रेडा समाधीस्थळी म्हणजेच जुन्नर तालुक्यातील आळे या गावची यात्रा देखील असते. धार्मिक ग्रंथांनुसार वरुथिनी एकादशीचे महत्त्व सांगताना भगवान श्रीकृष्णाने धर्मात्मा युधिष्ठिराला सांगितले होते की या व्रतामुळे मानवाचे सर्व प्रकारचे पाप धुवून निघतात. याचे फळ हे 10 वर्ष तपस्या करणे किंवा कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणावेळी सुवर्णदान करण्याइतके मोठे असते. म्हणून हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला मृत्यूपश्चात वैकुंठ लोक प्राप्त होतो आणि आयुष्यात सुख समृद्धी लाभते. अशा प्रकारे वरुथिनी एकादशी खूप महत्त्वाची आहे. वरुथिनी एकादशीचे महत्त्व सांगणारी पौराणिक कथा अत्यंत प्रेरणादायी आहे. ती कथा आपण आता ऐकूयात. प्राचीन काळी नर्मदा नदीच्या काठावर मानधाता नावाचा एक राजा राज्य करत होता. तो अत्यंत धार्मिक, परोपकारी आणि भगवान विष्णूंचा परमभक्त होता. परंतु त्याची एक खंत होती. तो निपुत्रिक होता. परंतु निपुत्रिक असूनही तो आपले जीवन ईश्वराच्या भक्तीत आणि प्रजेच्या सेवेतच घालवत होता. एकदा राजा मानधाता जंगलात एका झाडाखाली बसून गहन तपस्या करत होता. तो आपल्या ध्यानात इतका मग्न झाला होता की त्याला बाह्य जगाचे देखील भान राहिले नाही. त्याच वेळी तिथे एक जंगली अस्वल आले. त्या हिंसक अस्वलाने राजाच्या पायाचा चावा घेतला आणि त्याला जमिनीवर ओढत जंगलात घेऊन गेले. अस्वलाने पाय कुरतडल्यामुळे राजाला प्रचंड वेदना होत होत्या. परंतु राजाने आपला संयम सोडला नाही. त्याने अस्वलावर शस्त्र उचलण्याऐवजी किंवा संताप करण्याऐवजी संकटात धावून येणाऱ्या भगवान विष्णूंचे स्मरण केले आणि त्यांना आर्त साद घातली. भक्ताची हाक ऐकून भगवान विष्णू तिथे प्रकट झाले. त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने अस्वलाचा वध केला आणि राजाचे प्राण वाचवले. मात्र अस्वलाने राजाचा पाय पूर्णपणे खाऊन टाकला होता. त्यामुळे राजा खूप दुःखी झाला आणि विलाप करू लागला. तेव्हा भगवान विष्णू स्मितहास्य करत म्हणाले, हे राजन, दुःखी होऊ नकोस. हे तुझ्या पूर्वजन्मांच्या अपराधांचे फळ आहे. तुझा पाय पुन्हा पूर्वीसारखा करण्यासाठी तू मथुरा नगरीत जाऊन वरुथिनी एकादशीचे व्रत कर. तिथे माझ्या वराह रूपाची भक्तिभावाने पूजा कर. या व्रताच्या प्रभावाने तुझे शरीर पुन्हा सुदृढ आणि तेजस्वी होईल. भगवंतांच्या आज्ञेनुसार राजा मानधाता मथुरेला गेला आणि त्याने संपूर्ण विधिविधानासह वरुथिनी एकादशीचे व्रत पूर्ण केले. व्रताच्या प्रभावामुळे राजाचा पाय पुन्हा पूर्ववत झाला आणि त्याचे शरीर एखाद्या देवाप्रमाणे दिव्य झाले. मृत्यूनंतर राजाला वैकुंठ लोकाची प्राप्ती झाली. थोडक्यात ही कथा आपल्याला शिकवते की कितीही मोठे संकट आले तरीही ईश्वरावरील श्रद्धा डगमगू देऊ नये. वरुथिनी म्हणजे रक्षण करणारी. म्हणून हे व्रत
मानवाचे शारीरिक व्याधी आणि मानसिक पापांपासून रक्षण करते। या व्रतामुळे केवळ मोक्षच मिळत नाही, तर जीवनातील शारीरिक दुःखांचेही निवारण होते। अशा प्रकारे वरुथिनी ही एकादशी ही अत्यंत फलदायी आहे आणि तिची पौराणिक कथा देखील अत्यंत रोचक आहे। आता आपण या एकादशीच्या व्रताची पूजाविधी पाहूयात। एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करावे। देवापुढे हात जोडून एकादशीचा संकल्प करावा। संकल्प मंत्र आहे, एकादश्याम निराहारस स्थित्वा हमपरेहनी भोक्ष्यामि पुंडरीकाक्ष शरणं मे भवाच्युत। तसेच या दिवशी भगवान विष्णूंच्या वराह रूपाची पूजा केली जाते। मूर्तीला पंचामृताने स्नान घालून पिवळी फुले, तुळस, धूप आणि दीप अर्पण करावा। तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। या दिवशी अन्नदान आणि जलदान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते। वरुथिनी एकादशीच्या व्रताचे काही कडक नियम पाळले जातात। या दिवशी तांदूळ खाणे पूर्णपणे वर्जित आहे। तसेच कांदा, लसूण, मसूर डाळ, मध आणि परान्न टाळावे। तसेच दशमीपासून द्वादशीपर्यंत ब्रह्मचर्याचे पालन करावे। तसेच कोणाची निंदा करू नये, खोटे बोलू नये आणि रागावर नियंत्रण ठेवावे। अशा प्रकारे दशमीपासून एकादशी आणि द्वादशीपर्यंत वरुथिनी एकादशीचे व्रताचे पालन करावे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। रामकृष्ण हरी। धन्यवाद।